नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज दिवसभर गावाकडं पाऊस पडत होता आणि संध्याकाळच्या वेळेस थोडासा पाऊस उघडल्यानंतर मी आणि माझी लेक आम्ही दोघी निघलो थोडंसं बाहेर फिरायला. आणि आज आम्ही गरमागरम कोथिंबिरीच्या वड्या बनवल्या होत्या. तर कशा पद्धतीनं आम्ही आजची संध्याकाळ घालवली ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आत्ता व्हिडिओला सुरुवात करूया. आज दिवसभर काय झालं, पाऊस कंटिन्यू पडत होता, पण संध्याकाळ झाल्यानंतर थोडासा पाऊस कमी झाला. कमी झाला म्हणण्यापेक्षा तो उघडलाच होता. त्यानंतर दिवसभर घरात थांबून थांबून इतकं बोर झालं की म्हणलं चला थोडासा बाहेर जाऊन फेरफटका मारून येऊ. मग मी आणि माझी लेक आम्ही दोघीजणी निघलो बाहेर फिरायला. थोडासा बाहेर चक्कर मारून आल्यानंतर आम्ही पुन्हा घरी आलो. आज सुट्टी होती मला क्लासला, त्याच्यामुळं मग मी काय केलं, फ्रीज पण साफ केलेला होता. फ्रीजची साफसफाई केल्यानंतर जे सामान मी बाहेर काढलं होतं ते सगळं सामान मी पुन्हा फ्रीजमध्ये व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं ठरवलं. तर तसं मी फ्रीजमध्ये कडधान्य, भाजीपाला सगळं काही ठेवते. तुम्ही फ्रीजमध्ये काय काय ठेवता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता फ्रीजची क्लिनिंग करण्याचं खूप दिवसाचं चाललं होतं. मग सुट्टी असल्यामुळं मी ते फ्रीजचं क्लिनिंग करून घेतलं आणि सगळं सामान पुन्हा व्यवस्थित ठेवून दिलं. आता बाहेर काय झालं, माझ्या मुलानं पाहिलं तर पुन्हा वातावरण तयार झालं होतं. पाऊस येण्याची दाट शक्यता होती. मग मी वाळत घातलेले कपडे पटकन जाऊन काढले. तसे दिवसभर पाऊस होता, घरातच टाकले होते, पण पाऊस उघडल्यामुळे थोडा वेळ म्हणलं बाहेर हवेला सुकतील आणि मग ते सुकतील असं ठरवलं. पण पावसाचं वातावरण झालं ते पुन्हा काढून घेतले. नंतर आत आल्यावर राहिलेलं सगळं सामान फ्रीजमध्ये मी स्टोअर केलं आणि पुढल्या कामाला सुरुवात केली. संध्याकाळच्या चहाची वेळ झाली होती. मग म्हटलं बाकीची कामं करण्या अगोदर एकदा गरमागरम चहा पिऊन घेऊ. मग आम्ही सगळ्यांनी मिळून चहा घेतला. चहा पिल्यानंतर इथं माझ्या लेकीनं आम्ही सगळ्यांनी मिळून चहा घेतला. तिनं थोडीशी बिस्किटं खाल्ली. आता बाहेरची जी कपडे आम्ही बाहेर काढून आणली होती ती थोडीशी ओली होती. त्यामुळे मग मी माझ्या मुलाला सांगितलं की मला दोरी बांधून दे आणि त्या दोरीवरती मी घरातच ती कपडे वाळत घालायचं ठरवलं. आता घरातच कपडे वाळत घालण्याचं कारण म्हणजे बाहेर तशी कपडे वाळत घालायला काही सोय नाही आहे. गोठ्यात जागा आहे, पण तिथं सामान जास्त असल्यामुळं कपडे तिथं वाळत घालता येत नाही. मग मी काही ठरवलं की कपडे घरातच सुकायला टाकायचे. चहा पिले, कपडे सुकायला टाकले. त्यानंतर कोथिंबीरच्या वड्या बनवायला घेतल्या. सुरुवातीला मी सगळी कोथिंबीर व्यवस्थित निवडून धुवून घेतली आणि नंतर मी कोथिंबीर चिरायला बसले. आता आज काय झालं, सकाळीच वडील आलेले होते, त्यांनी बरीच कोथिंबीर आणून दिली. मग आता म्हणलं एवढ्या कोथिंबीरीचं काय करणार, भाजीसाठी तर एवढी कोथिंबीर लागणार नव्हती. मग म्हणलं चला तर ह्यापासून काय बनवू, एक मस्तपैकी आपण छान कुरकुरीत अशा कोथिंबीरीच्या वड्या बनवू. कोथिंबीर चिरून झाल्यानंतर मी सगळं मसाले काढले, मिरची, लसूण, थोडीशी जिरी, थोडीसा ओवा असं काढून घेतलं आणि त्याचं कोथिंबीरीच्या वड्यांचं वाटण तयार केलं. तसं वाटण मी पाट्यावरच वाटते, पण लाईट असल्यावर मात्र मिक्सरलाच पटकन वाटून घेतलं, कारण उशीर खूप झाला होता आणि वड्या पण करून घ्यायच्या होत्या. मग या ठिकाणी मी कोथिंबीरीचं सारण तयार केलं. मग त्याच्यामध्ये मी याचं पीठ, गव्हाचं पीठ थोडंसं टाकलं, त्यानंतर बेसन पीठ टाकलं, ज्वारीचं पीठ टाकलं. वड्यांचं सारण तयार झालं, मी वड्या बनवायला घेतल्या. यानंतर स्वराच्या बाबांनी पण मला थोड्याशा वड्या करण्यात मदत केली. मी ह्या वड्यांवरती थोडीशी हावरी टाकली होती. हावरीमुळं काय होतं, वड्यांना चांगली चव येते. वड्या वळून झाल्यानंतर मी त्या गॅसवरती शिजवायला ठेवल्या आणि म्हणलं चला तोपर्यंत दिवाबत्ती करून घेऊ, कारण एक 10-15 मिनटं मंद आचेवरती त्या शिजवल्या की छान शिजतात. व तोपर्यंत त्या शिजेपर्यंत मी दिवाबत्ती करून घ्यायचं ठरवलं. देवाला दिवा लावला, अगरबत्ती लावली. त्यानंतर माझी लेक आली. तिथे रोज तिथं काय करते, देवापुढं शुभम करती म्हणत असते. मग मी तिला आवाज दिला, बोलून घेतलं, मी देवाला नमस्कार केला आणि तिला शुभम करोती करायला सांगितलं. तसा हा दिवाबत्तीचा आणि शुभम करोतीचा आमचा रोजचाच नियम असतो. त्यानंतर काय झालं, वड्या थोड्या वाफवून घेतल्यानंतर मी त्या गरमच वड्या काढून घेतल्या. आता वड्या काढत असताना त्या थोड्याशा गरमच होत्या, मी थोडं थांबून काढायला लागत होत्या. पण गरमच वड्या काढल्यानंतर थोडासा माझ्या हाताला चटका बसला. पण तरीसुद्धा मी आता घेतल्याच होत्या काढायला, तर काढूनच घ्यावं म्हणलं. तर आम्ही आमच्याकडे काय
करतो की चाळणीला थोडंसं तेल लावून वड्या वाफवायला ठेवतो. तुम्ही तुमच्या भागामध्ये कशा वड्या वाफवता? काही भागामध्ये काय केलं जातं, जे आपलं पाचरट असतं त्याच्यावरती वड्या वाफवल्या जातात. आता इथं मी चाळणीला थोडंसं तेल लावून चाळणीवरतीच ह्या वड्या वाफवून घेतल्या होत्या. तर मला सांगा, हे माझी वाफवण्याची ही जी पद्धत आहे ही तुम्हाला आवडली का? किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने वड्या वाफवता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी इथं ज्या आपल्या वड्या होत्या त्या कापून घ्यायला सुरुवात केली. कापून झाल्यानंतर आपल्या शेगडीवरती तवा ठेवला आणि वड्या कुरकुरीत भाजायला घेतल्या. आता सुरुवातीला मी काय केलं, सगळ्या वड्या कापून नव्हत्या घेतल्या. काही वड्या सकाळच्यासाठी पण ठेवलेल्या होत्या. मग वड्या गॅसवर चढवल्या, त्याच्यावर तेल टाकलं आणि बराच वेळ त्याच्यावर अलटीपलटी करून दोन्ही अंग त्याचे चांगले भाजून घेतले. तसे वड्या भाजतेत पण आणि तळतेत पण. पण मी काय म्हणलं, चला आता नेहमीच तळल्यानंतर काय होतं, त्या जास्तच तेलकट होतात, त्यामुळे घसा वगैरे दुखण्याचे त्रास होऊ शकतो. मग मी त्या वड्या गॅसवरती कुरकुरीत भाजायचंच ठरवलं. मग अशा पद्धतीनं वड्या भाजायला टाकल्यानंतर आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मी आणि माझ्या मुलानं मारल्या. त्याचं कॉलेज चालू झालं. मग कॉलेजमधल्या गमती जमती, मुलीनं आज शाळेमध्ये मैत्रिणींसोबत काय दिवसभरातला जो तिचा नित्यक्रम होता तो तिने मला सांगितला. मग अशा गप्पा छप्पा मारत मारत आमच्या वड्या आम्ही कुरकुरीत भाजून घेतल्या. आता कॉलेज मुलाचं दुपारी 12पर्यंत असतं आणि मुलीची शाळा 4 वाजेपर्यंत असते. त्यामुळं ते दिवसभर काय होतं, ते सगळी पॅक असतात. मग दिवसभर आणि मला माझा क्लास असतो, त्यामुळं संध्याकाळी शक्यतो आम्हाला गप्पा मारायला वेळ भेटतो. त्यानंतर सगळ्यांना तयार झालेल्या वड्या खायला दिल्या. त्यावर त्यांचं ओपिनियन विचारलं मी, की वड्या कशा झाल्या आहेत बुवा? तर त्यांनी सांगितलं खूप छान झाल्यात आणि वड्यांना आवडीमुळं छान चव आलेली होती. इथं सगळ्यांनी खूप छान माझ्या वड्यांना रिप्लाय दिला. मला पण त्यांचं ते रिप्लाय ऐकून फार छान वाटलं. त्यानंतर आम्ही आमची जेवणं उरकली. आता सरदर वातावरणामुळं स्वराला थोडी सर्दी झाली होती, त्यामुळं मग मी तिला काय केलं, थोडंसं व्हिक्स लावलं आणि अशा पद्धतीनं आमची संध्याकाळ आम्ही घालवली. तर आमचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.